हा हा उदय, तुम्ही जेव्हा ह्या मराठी बेल्टमध्ये फिरत होतात, तुम्ही दोघं पण मराठी बेल्टमध्ये फिरला असाल, मराठी बेल्टमध्ये मराठी मतदाराला बाहेर काढण्यासाठी, कारण शाखांचा जाळा आहे, मनसे आणि हे सगळे त्यांनी ताकद लावली, त्यांचं केडर आहे तिथं. सर्वात प्रथम आज सकाळी 7:30 वाजल्यापासून जेव्हा मतदान सुरू झालं त्यावेळेला मराठी माणूस मतदानासाठी आला, भरघोस मतदान केलेलं आहे. लालबाग, परळ असेल, भोईवाडा असेल, वरळी असेल, दादर असेल, भांडूप असेल, घाटकोपर पश्चिम, विक्रोळी असेल, जोगेश्वरी, गोरेगाव पासून ते मागाटणेपर्यंत हा संपूर्ण जो मराठी पट्टा आहे इथे मराठी मतदार रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी भरघोस मतदान जे केलेलं आहे. आणि हे मतदान जे केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारे मराठी माणूस आणि मराठी अस्मिता याची आग जी आहे ती दिसून आलेली आहे. त्यामुळे यावेळेला परिवर्तन होईल किंवा जे आधीचं सत्ता आहे त्याला कायम ठेवण्यासाठी म्हणा, जर ठाकरे बंधूंनी जी हाक दिली त्या हाकला ओ देण्यासाठी हे मतदान झालं असं म्हणावं लागेल. पण विलास याला काउंटर काय काय एकच मिनिट शिवसेना मगाशी काय झालं सर, जसं मॅडम म्हणाल्या की काँग्रेसचा मतदार हा पाहतो कुठे कोणाला जिंकतो आणि त्याला आपण मतदान करायचं. थोडीशी मानसिकता आता वेगळी झाली आहे. याआधी काँग्रेसला मतदान करायचं आहे किंवा काँग्रेसच आपल्या सपोर्टला असणारा पक्ष आपण त्याला मतदान करावं असं एक गणित होतं किंवा तसं मानलं जायचं. आता तसं झालं नाहीये. आता त्याची दोन कारण आहेत. एकतर भाजपनं सातत्यानं हिंदू महापौर खान होईल की बाण होईल हे असं बरंच काहीचं आलं होतं किंवा आता महापौर आपल्याला हिंदूच करायचं आहे हे ठासवून सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि ते मुस्लिम समाजाला कितपत पचला असेल हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा भाग आणखी एक महत्वाचा हा आहे की कोरोनाच्या काळामध्ये किंवा नंतरच्या काळात देखील मुस्लिम समाज हा ठाकरेंच्या बाजूने मोठ्या प्रमाणात वळलेला होता किंवा काही प्रमाणात वळलेला होता. त्यामुळे काँग्रेसची जी पारंपरिक हा मतदारसंघ सगळा होता किंवा जो मतदार भाग होता तो आता नाहीये त्यांच्याकडे, पण तो भाजपकडे देखील तितका वळणार नाहीये किंवा तो कोणता उमेदवार निवडून येतोय त्याकडे देखील आता वळणार नाहीये. तर तो ठाकरेंकडे किंवा जो सेक्युलर आपल्याला वाटतोय त्याच्याकडे अधिक वळू शकतो यावेळेला. ठीक आहे, मला याला लागून बोलायचं. उदयशी बऱ्यापैकी मी सहमत आहे, पण हा मुद्दा देखील लक्षात घेतला पाहिजे की ज्यावेळी मराठी 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 एक मोठ्या टप्प्यावर प्रचाराचा पॅटर्न गेला त्यावेळी आपण मुंबईतल्या अमराठी टक्क्याला मात्र काहीसं बाजूला ठेवलं काय असं झालं. कारण आपण बघतो की अमराठी मतदार हा भाजपचा कोर वोटर राहिलेला आहे. विधानसभा असेल, लोकसभा असेल आणि ही तर निवडणूक अगदी हायपर लोकल झाली आहे. या सगळ्या दरम्यान त्यांना विसरून चालणार नाही. आणि ज्या पद्धतीने आपण टक्केवारी बघतो, मी फक्त भाजपच्या बाबतीत बोलेल, 137 ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार होते त्या ठिकाणी दुपारी 3:30 पर्यंत 50% मतदान झालंय. हा आकडा कधी नव्हता आधी. म्हणजे शिंदेच्या शिवसेनेच्या ठिकाणी नाही झालं. नाही तिथे देखील मतदान झालंय, पण ज्या मराठी टप्प्याबद्दल हे बोलतायत, ज्या मराठी भागात त्वेषानं मतदान झालं याच मराठीला कुठंतरी इन्सिक्युरिटी मधून मला विलास एक थोडंसं मागे होऊन जायचंय. विधानसभेच्या बाबतीत ज्यावेळी मराठा हे सगळं सेंट्रिक राजकारण राज्यात पसरलं त्यावेळी राज्यभरातला ओबीसी एकवटला होता आणि मराठ्यांच्या विरोधात एकवटला होता. हेच पॅरामीटरला तुम्ही मराठी विरुद्ध अमराठीला लावलं तर मुंबईतल्या 15 ते 18% अमराठी मतदाराला इग्नोर करून चालणार नाही. ध्रुवीकरण झालं म्हणतं तुम्ही, दोन्ही बाजूला ध्रुवीकरण झालं, पोलरायझेशन झालेलं आहे. पोलरायझेशनची निवडणूक झाली. ध्रुवीकरण हे दोन भागांमध्ये, जसं मुंबई दोन भागांमध्ये डिवाइड झाली आहे, साऊथ बॉम्बे आणि उपनगर. प्रत्येक उपनगरामध्ये प्रत्येक पक्षाचा अजेंडा हा वेगळा होता. भाजपनं उपनगरावरती खूप लक्ष पण एका गोष्टीवर चर्चा करायची आपल्याला, त्यांनी शिंदेच्या शिवसेनेला इतकी जर मतं, इतक्या जागा दिल्या असतील म्हणजे ते सत्तेत पोहोचवण्यापर्यंत, तर मग त्याचं विश्लेषण त्यांना करावं लागेल. जर मराठी मतदार ठाकरेंच्या बाजूने होता तर तेवढी मतं का. पण मी दुसरी चिठ्ठी काढणार आहे. दुसरी चिठ्ठी ही काढणं एवढ्यासाठी आवश्यक आहे, एकावर थांबून चालणार नाही. दुसरा आकडा महाराष्ट्राच्या समोर आम्ही ठेवतोय. आमच्या प्रतिनिधींनी आज दिवसभर मुंबईमधल्या विविध भागांमध्ये जाऊन तिथल्या पोलिंग बूथवर जाऊन लोकांशी बोलून त्याच्याबद्दलचा एक आपला अंदाज नोंदवलेला आहे. तो अंदाज आम्ही तुमच्या समोर ठेवतोय आणि यानंतर पुढचा अंदाज, आणि त्याला डिपेंड करायला ते स्वतः इथे उभे आहेत. उदय जाधव आपले आहेत. उदय जाधव यांचा मत थोडंसं वेगळं चक्रावून टाकणारं याचं आहे. भाजपसाठी मात्र त्यांच्यासाठी काही फार गुड न्यूज नाहीये. भाजपला ते 48 जागा देत आहेत, शिंदेच्या शिवसेनेला ते 59 जागा देत आहेत. म्हणजे शिंदेची शिवसेना जरी 90 जागांपर्यंत लढली असेल तरी त्यांनी भाजपला ओव्हरटेक केलंय असं त्यांचं म्हणणं आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला 76, मनसेला 16, काँग्रेसला 13, राष्ट्रवादीला 2 आणि बाकी इतरांना 9 आणि समाजवादी पक्षाला 4 असं त्यांचं गणित आहे. उदय, ही चिठ्ठी तुम्ही घ्या आणि आम्हाला समजून सांगा की हे तुम्ही आकडे कसे दिले. ही आकडेवारी नुसती अशी काय मनाचे श्लोक असलेली आकडेवारी नाहीये, तर पोलिंग बूथ कॉन्फिडंट, एकदम कॉन्फिडंट. आणि आपण बघू ना, पन्ना प्रमुख असतो, स्थानिक लेवल चाळ प्रमुख असतात, इमारत प्रमुख असतात, असे 227 वॉर्ड मधले जे स्थानिक कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा करून
स्थानिक पोलिसांशी चर्चा करून हे आकडे जे आहेत ते मिळवलेले आहेत. पण भाजपची धाकधूक वाढू शकते या Yes, आकड्यांनी. अगदी बरोबर आहे. जी हा. लाट दिसते आहे ना ती लाट आपण ओळखली पाहिजे. जो अंडर करंट आहे तो देखील ओळखला पाहिजे आपण. हा. भाजपला 48 देण्यामागे कोणी माझं शत्रुत्व किंवा असं हे नाही आहे. हा अंडर करंट दिसून आलेला आहे. बरं. तो याच्यामध्ये लिहिलेला पण आहे. तो जी अंडर माहिती- करंट मग शिवसेनेला लागलेला दिसत नाहीये. स्ट्राईक रेट आहे कारण शिवसेना धनुष्यबाण आहे. हो. मराठी माणसाचं जे वोट आहे ना ते तिथे झालेलं आहे. अजूनही शिवसेना म्हटलं तर धनुष्यबाण हे माणसाच्या डोक्यात आहे. मराठी माणसाच्या डोक्यात आहे अजूनही. हा. मशाल पोचलेली आहे पण धनुष्यबाण देखील डोक्यामध्ये आहे. हा. हे देखील आपण ओळखलं पाहिजे. आणि एकनाथ शिंदे जे शिवसेनेचे मुख्य नेते त्यांची इन्फ्रामॅन ही जी इमेज आहे ना ती तळागाळात पोचलेली आहे. लाडक्या बहिणीचे ते लाडके भाऊ आहे कारण त्यांची एक वेगळी इमेज आहे. त्यामुळे त्यांना तसं पण तुमच्या strike rate आकड्यात जो आहे एक तो गणित चालू आहे. आहे. तुमच्या आकड्यात एक या गणित सगळ्या आहे. आकड्यांची गोळाबेरीज केली तर ते 227 अशीच भरते. याच्यामध्ये नाही, कुठेही नाही, कमी तसं जास्त नाही, नाही तसं नाही. आहे. मी समजून सांगतो तुम्हाला. नाही, मी सांगतो गणित हा. काय शिंदेची शिवसेना आणि युपीटी हे दोघे जर एकत्र आले तर कुठल्या कुठे निघून जातात. हो, अगदी म्हणजे बरोबर त्यांची आहे. सत्ता येऊ शकते. चमत्कार नंतर घडू शकतो तर चमत्कार घडवायचं की नाही म्हणजे ठाकरे आणि शिंदे ठरवतील. शिवसेनेला